या ठिकाणी येतात आणि गुरुचरित्राचं किंवा तत्सम असणाऱ्या ग्रंथाचं वाचन पारायण करतात. गृहिणी स्वतःहूनही या ठिकाणी पारायणामध्ये सहभागी होतात. कोणाच्या घरचं वाचन करते काळात कोणाच्या घरचं जेवण करत नाही, कोणी लसूण कांदा खात नाही, कोणी एक भुक्त असतं, कोणी व्रतस्थ असतं. याप्रमाणे ह्या निमित्ताचं औचित्य साधून अनेक साधना करणारे साधक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ह्या कारवाडीच्या केंद्राची 2 तपापासून अथक सेवा ही लोकसमर्पण होत आहेत. आणि त्यामुळेच या केंद्राच्या कामाची उभारणी अत्यंत दैदिप्यमान वास्तूच्या माध्यमातून साकार होत आहे. आणि संतोषजी भाऊ आणि त्यांना सहयोगी करणारे अनेक साधक त्यांना मदत करत आहेत. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ज्योतिषशास्त्राच्या आधारे दिली जाते. वेदाचा डोळा म्हणजे ज्योतिष आहेत असं म्हटलं जातं. वेदाचे 6 अंग आहे: शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष. वेद समजून घ्यायचा असेल तर वेदाचे अंग समजून घ्यावे लागतात. आणि म्हणून ज्योतिषशास्त्र हे एक वेदाचंच अंग आहे. पण हे वेदाचं अंग आहे ज्यांना कळत नाही ते ज्योतिषाबद्दल आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करतात आणि त्याला नको ते नाव देतात. ते नाव मी देऊन तरी तो विषय का वाढवू. आणि म्हणून ज्योतिषशास्त्राच्या आधाराने चिंतन केलं जातं. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तर वास्तुशास्त्राच्या संबंधानेही विचार केला जातो. वास्तू बांधत असताना कोणत्या ठिकाणी अग्नी असावा, कोणत्या ठिकाणी जल असावं, कोणत्या ठिकाणी स्वयंपाकघर असावं, कोणत्या ठिकाणी शयनगृह असावं, कोणत्या ठिकाणी बसण्याची खोली असावी, हॉल असावा, ह्या विविध सामान्य गोष्टीची चर्चा केली जाते. आणि दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना समाधान प्राप्त करण्यासाठी गेल्या 24 वर्षापासून ह्या केंद्रामध्ये अथकपणे अनेक भाविक या ठिकाणी येतात. नाशिक जिल्ह्यातून येतात, नगर जिल्ह्यातून येतात, महाराष्ट्रातून येतात, इतर राज्यातून येतात, इतर प्रांतातून येतात, इतर देशातूनही येतात. आताच मला इथे येताना भाऊंनी ही सगळी माहिती दिली. या ठिकाणी 2 विण्यांच्या वरती चिंतन केलं जातं. श्री स्वामी समर्थांचं जप 2 व्यक्तींच्या द्वारे केला जातो. 2 व्यक्तीच्या द्वारे पारायण केलं जातं. अशा पद्धतीने ही साधना चालू आहेत. आणि ह्या साधनेमध्ये लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत, शिक्षित आहेत, अशिक्षित आहेत, विद्वज्जन आहेत, भाविक आहेत. आणि हळूहळू छोट्या छोट्या घटकातील लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांनाच त्या केंद्राचं प्रमुखत्व बहाल केलं जातं आणि त्यांच्याद्वारे हे केंद्र चालवलं जातं. दिंडोरी प्रणित हे केंद्र आहे. आणि म्हणून कोणत्या का निमित्तानं होईना आपलं जीवन शास्त्राशी जोडलं गेलं आहे. कोणत्या का निमित्ताने होईना आपलं जीवन अध्यात्माशी जोडलं आहे. कोणत्या का निमित्ताने होईना कोणत्या तरी शास्त्राच्या प्रणित असणाऱ्या महापुरुषांशी आपलं जीवन जोडलेलं आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. मी जे बोलणार आहे ते अगदी 10 मिनिटाच्या कालावधीमध्येच माझं बोलणं संपणार आहे. कारण आधीच तुम्ही ऐकलेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगणार. आणि तुमची जो संयम आहे त्या संयमावरती मी काही मात करणार नाही. परंतु या निमित्तानं मला भाऊंना निमंत्रित करायचं होतं, परंतु भाऊ या ठिकाणी उपस्थित नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जे कोणी या ठिकाणी काम करत आहेत त्यांनाच मी निमंत्रित करतो. आणि तुम्ही हे माझं निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि त्या कार्यक्रमाच्यासाठी भाऊंना नुसतं निमंत्रित नाही तर त्या ठिकाणी
24 वर्षापासून करत असलेली जी सेवा आहे त्या सेवेचं एक सामूहिक सेवाउद्घाटन करून त्यांचा मोठा सत्कार करावायचा असा माझा मनी मानसी भाव आहे. कारण आम्ही एका कार्यक्रमामध्ये काही वर्षापूर्वी एकत्रित आलो होतो. पांगरीला एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये समारोप, मला वाटतं भागवत होतं का, भागवत कथा होती आणि त्या भागवत कथेचा समारोप काल्याच्या कीर्तनाने मला करावायचा होता. आणि तेव्हा त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली. त्यांचं कामाचं स्वरूप पाहिलं, त्यांचा स्वभाव पाहिला आणि त्यांच्या कार्याच्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ पाहिला. असं पाहिल्यानंतर मलाही एक मोठं आश्चर्य वाटलं आणि तेव्हापासून कळत नकळत त्यांच्याविषयी एक अंतर्मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. हे आहे तरी कोण, हे करता तरी काय, यांच्यामध्ये सामर्थ्य आहे तरी काय, अशा अनेक गोष्टी त्या निमित्तानं कुतूहल निर्माण झालं. परंतु पुन्हा माझा काही संबंध फार आला नाही, कारण माझं राहणं वास्तव्य हे आळंदीला असतं. पण जन्मभूमी ही मलढोण, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, वावीच्या पूर्वेला आहे. वडील आमचे या ठिकाणी बऱ्याच पूर्वी या ठिकाणी कायम यायचे. ते मला सांगायचे की मी कारवाडीला चाललो आहे. या ठिकाणी सप्ताह असायचा त्या काळात. 3 वर्ष झाले त्यांचं देहवासन झालं. पण ते गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पुण्यस्मृतीचं मोठं आम्ही एक कार्यक्रम करत असतो महाराष्ट्र लेवलवरती. त्यामध्ये मुलांना, शाळेतल्या मुलांना सहभागी करून घेतो. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, प्रशासकीय अशा सगळ्या लोकांना सहभागी करून घेतो. यावर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झाले आणि ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन 750 वर्ष झाले. याचं औचित्य साधून आम्ही मलढोणला, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर ह्या कालावधीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं असंच गाथ्याचं पारायण आम्ही आयोजित केलं आहे. पण ते पारायण आता जसं तुम्ही एकटंच वाचतात किंवा समूहाने वाचतात तसं ते पारायण तसंच आहे. पण तिथे टाळ, मृदंग, वीणा यांचा संगीताचा समयोग आहे आणि प्रत्येक अभंगाला वेगवेगळ्या चाली लावून तो अभंग आनंदाच्या प्रसंगातला आहे, दुःखाच्या प्रसंगातला आहे, उपदेशाच्या प्रसंगातला आहे, कोणत्या प्रसंगातला तो अभंग आहे असं समजून त्यानुसार संगीताची चाल लावून त्या संगीताच्या चालीवरती जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाथा पारायण 7 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 या कालावधीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम आणि अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी, साधना संपन्न, विवेक संपन्न आणि विचारवंत कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित केलेले आहे. एक दिवस संत संमेलन आयोजित केलं आहे. त्याचं महत्वाचं कारण एक आहे, आपण भारतीय सनातन संस्कृतीमध्ये राहतो. ही भारतीय सनातन संस्कृतीचा अर्थ बदलवून वेगळा सांगण्याचं काम या देशामध्ये इतर देशातील लोक एकत्रित येऊन संघटनात्मक पद्धतीने करतायत. आपल्या देवदेवतांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेंट्स करून त्यांनी तात्विक अर्थ न सांगता एक विडंबन करून सांगण्याचा हाती एक विडाच उचलला आहे. असं एक मोठं कारस्थान या पाश्चात्य लोकांनी, काही धर्माच्या लोकांनी केले गेलं आहे. तेव्हा हे काम आपल्या संस्कृतीच्या विरोधात कसं केलं जातं, कोणत्या पद्धतीने केलं जातं, त्याच्या घटक कोणकोणते आहे, या सगळ्यांचा सांगोपांग विचार त्या संत संमेलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि तत्सम असणाऱ्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून कीर्तन प्रवचनकार आणि विचारवंत, त्याप्रमाणेच भाऊंसारखे असे विचारवंत, या सगळ्यांना एकत्रित करून तो मोठा 2 ते 5 असा कालावधीमध्ये 17 तारखेला संत संमेलन असं आयोजित केलेलं आहे. आणि रात्रीच्या काळामध्ये पुणे, नाशिक आणि सिन्नर ते मोठमोठे संगीतकार यांचं संगीत भजनाचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी भाऊंना सहर्ष निमंत्रित करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्हालाच ते निमंत्रण देतो. माझा निरोप त्यांना पोहोचून तुम्ही मलढोणला एक दिवस त्यांना घेऊन या. आणि आता मी जे काही 10 मिनिटं बोलणार होतो त्यापैकी उरलेले 8 मिनिटं आता बोलणार आहेत. 2-3 मिनिटं त्यातले संपले आहेत. आज मी बोलणार आहेत
गीतेच्या शेवटच्या श्लोकावर. भगवंताने धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली. भगवंतांनी सांगितली, अर्जुनाला सांगितली. कर्तव्यापासून परामुख झालेल्या अर्जुनाला पुन्हा कर्तव्य दक्ष करण्यासाठी भगवंतांनी अगदी 15-20 मिनिटात ती गीता सांगितली असेल. परंतु भारतामध्ये प्रतिभासंपन्न असे थोर थोर विचारवंत होऊन गेले. त्यामध्ये महर्षी व्यास आहेत. त्यांचा विचार सांगत असताना नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा हितपत्र नेत्र येनत्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. या भारतीय परंपरेमध्ये सगळ्यात बुद्धिवान म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे व्यासांचा उल्लेख केला जातो. म्हणून व्यासांनी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली 15-20 मिनिटाची गीता ते काव्याच्या माध्यमातून विस्तार करून 18 अध्यायाच्या मध्ये आणि 700 श्लोकाच्या मध्ये ती ग्रथित केली. किंबहुना तो सगळाच युद्धाचा प्रसंग महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये 18 पर्वाच्या मध्ये ग्रथित केला आहे. आणि त्या 18 पर्वाच्या मध्ये एक भीष्म पर्व आहे आणि त्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत ही भगवद्गीता आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये असलेलं ज्ञान, त्याची महती, त्याची वैभवशाली परंपरा एवढी मोठी आहे की लोकांना असं वाटायला लागलं भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथच आहे. पण भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही. भगवद्गीता हा महाभारताच्या अंतर्गत असणाऱ्या भीष्म पर्वातला एक छोटासा भाग आहे. पण त्याच्यातलं ज्ञान हे वेदामध्ये जसं कर्म, उपासना आणि ज्ञान आहे, तो वेदातला सार हा गीतेमध्ये आल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, गीता हे वेदाचं मूळ आहे. खरं म्हणजे असं वाक्य म्हणायला पाहिजे होतं, गीतेचं मूळ वेद आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मला असं वाटतं, ते असं म्हणतात, मला असं वाटतं वेदाचं मूळ गीता आहे. मग त्यांना विचारलं, असं कसं तुम्ही बोलता? तेव्हा ते म्हणाले, वेद म्हणजे तरी काय हो? यस्य निश्वासितम वेदाः. वेद म्हणजे भगवंताच्या निश्वासातून निघालेली जी श्रुती आहे त्याला वेद म्हणतात. मग भगवंत झोपले असावेत. त्यांच्या घोरण्यातून वेदाची अभिव्यक्ती झाली आहे. पण गीता जी सांगितली आहे ती जागृतीमध्ये सांगितली आहे. भगवंत झोपल्यानंतर त्यांच्या निश्वासातून वेद प्रगट झाला. पण गीता मात्र जागृत अवस्थेमध्ये असताना विचार करताना सांगितलेली आहेत. आणि म्हणून विचाराच्या प्रांतामध्ये गेल्यानंतर जो विचार स्फुरतो तो प्रगल्भ असतो. आणि म्हणून मला गीता ही वेदाची मूळ आहे असं वाटतं. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती ही गीता सांगितली. हा एक संवाद आहे आणि हा संवाद व्यासांनी खूप विस्ताराने सांगितला आहे. आणि ह्या गीतेमध्ये मुख्य संवाद हा भगवंत आणि अर्जुनाचाच आहे. पण तरी सुद्धा गीतेला सुरुवात आंधळ्या असणाऱ्या धृतराष्ट्राच्या मुखातून झालेली आहे आणि गीतेचा समारोप धृतराष्ट्राच्या सेवेमध्ये असलेला संजय याच्याद्वारे झालेली आहे. गीतेची सुरुवात होताना ज्याच्याकडून झाली आहे तो अंतर्बाह्य अंध आहे आणि गीतेचा समारोप होताना जो अंतर्बाह्य विचारवंत आहे. आणि याच्या दोघांच्या संवादामध्ये दुसरा संवाद आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. धृतराष्ट्र विचारतोय, संजया सांग बर, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती माझे आणि पंडूचे मुलं युद्ध करण्याकरता गेले आहेत, ते आता काय करत आहे? हा मी गीतेतल्या पहिल्या अध्यायाचा आशय वाक्याच्या द्वारे अभिव्यक्त केला. तो श्लोक असा आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामकः च पांडवः किम अकुर्वत. माझे आणि पंडूचे मुलं त्या ठिकाणी युद्ध करण्याकरता गेले, ते काय करत आहे असा प्रश्न विचारला. आणि त्या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता संजयाने सुरुवात केली. आणि मग संजय सांगायला लागला की आता अर्जुन प्रश्न विचारतो आहे. मग भगवंत उत्तर देत आहेत. भगवंताचं उत्तर झालं की पुन्हा अर्जुन विचारतो आहेत. असं करता करता मध्ये धृतराष्ट्र विचारतो, अरे मग त्याचं काय झालं त्या युद्धाचं?
म्हणजे दोन संवादामधल्या हा दुसरा संवाद आहे. मुख्य संवाद आहे धृतराष्ट्र आणि संजय. या दोन संवादाच्या अंतर्गतला दुसरा संवाद आहे तो भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा. आणि या चार संवादामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. तो त्यांचा आणि त्यांच्या गुरूंचा संवाद आहे, श्रोत्यांचा संवाद आहे. असा हा श्रीमद भगवद्गीतेचा अपूर्व ग्रंथ आहे. आतापर्यंत जे जे मोठे लोक झाले त्यांना मोठं होण्याचा आधार या गीतेने दिला आहे. महात्मा गांधी म्हणायचे, माझ्या आईने या शरीराच्या माझं पोषण माझ्या आईच्या दुधावर झालेलं आहे, परंतु माझ्या मनाचं पोषण या भगवद्गीतेने केलं आहे. मला जेव्हाही काही समस्या येते तेव्हा मी गीतेचं पान उचकतो आणि त्यातून मला माझं उत्तर भेटत आहे. प्रत्येकाला मंडळाच्या तुरुंगामध्ये असताना आपला देश स्वतंत्र कसा करावायचा हा विचार सारखा करत असताना लोकमान्य टिळकांनी त्या मंडलेच्या तुरुंगामध्ये दुःखाचा विचार करण्याच्या ऐवजी विचार सुरुवात केली आणि गीतेवर एक मोठा कर्मकांडाचा ग्रंथ लिहिला, कर्माचा विचार करणारा ग्रंथ लिहिला. त्याला म्हणायचं गीता रहस्य. म्हणजे दुःखात सुद्धा माणसाला विचार सुचतात. असे माणसं किती विचारवंत असतील, परंतु विचार करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा माणसं झोपतात, तेव्हा ते किती निर्बुद्ध असतील. म्हणजे या दोन्हीतला फरक आपल्याला समजतो आहे. महात्मा गांधी असेल त्यांनी अनासक्तीचा विचार सांगितला, लोकमान्य टिळक असेल कर्मरहस्य सांगितलं, योगी अरविंद असतील त्यांनी भगवद्गीतेवरती ग्रंथ लिहिलाय, शंकराचार्यांनी केलाय. भारतातल्या सगळ्या विचारवंतांनी गीतेवरती विचार मांडला आहे. पण एवढा 18 अध्यायांचा विचार, 700 श्लोकांचा विचार, धृतराष्ट्र म्हणतात मला एका वाक्यात सांग बरं काय सांगता येईल. म्हणून सगळ्या संपूर्ण गीतेचा विचार संजय आपल्या मुखातून धृतराष्ट्राला सांगतोय. आणि विजय कोणाचा होणार आहे हा जो पहिला प्रश्न विचारला होता, किम अकुर्वत संजय, त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या श्लोकामध्ये येतं आणि याच्या अंतर्गत संपूर्ण गीता येते. म्हणून मी पहिला श्लोक सांगितला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि शेवटचा श्लोक आता संजयाचा आहे. मधला अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून शेवटच्या श्लोकावरती बोलतोय. त्यातले आता 5 मिनिटं गेले, आता राहिले 5 मिनिटं. श्लोक असा आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणी तिर्मतिर्मम. हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा पाठही आहे. मी त्या श्लोकाच्या बद्दल शब्दशः अर्थ करणार नाही, पण एकदा सांगून जातो. यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, यत्र पार्थो धनुर्धरः, ज्या ठिकाणी पार्थ धनुर्धर अर्जुन आहेत, तत्र त्या ठिकाणी श्री लक्ष्मी आहेत, विजय आहेत, भूती म्हणजे विभूती आहेत, विस्तार आहेत आणि नीती आहेत. असं माझं मत आहे की त्या ठिकाणी विजय देखील आहे. असा हा सरळ सरळ अर्थ आहे. परंतु ह्या एकाच गीतेच्या श्लोकामधून एकच अर्थ निघतो असं नाही. एका गीतेच्या श्लोकातून अनंत अर्थ निघण्याचं सामर्थ्य त्या एका एका शब्दामध्ये आहे. आपण किती जरी बोललो तरी दुसरे माणसं म्हणतात तुमचं बोलणं लक्षात आलं नाही, तेव्हा आपल्याला सांगावं लागतं माझ्या बोलण्याचा भाव हा होता. म्हणजे 10 शब्द बोललो तरी आपला भाव कळत नाही. आणि व्यासांच्या आणि भगवान श्रीकृष्णाचा संवादातून निर्माण झालेले जे शब्द आहे त्या एका शब्दातून अनंत अर्थ निर्माण करण्याचं सामर्थ्य एका शब्दामध्ये आहेत आणि अजूनही अनंत अर्थ भविष्यात निर्माण होतील. एवढं सार गर्भित शब्द निर्माण करण्याचं कौशल्य केवळ आणि केवळ भारतीयांच्याकडे असतं. आणि म्हणून परदेशामध्ये जे बुद्धिवान लोक आहेत ना, थिंक टँक, त्यामध्ये भारतीयांचा पहिला नंबर असतो. फक्त काय करावं, भारतामध्ये विचारवंत माणसाला फार मान्यता प्राप्त नसते. म्हणून सगळेचे सगळे जे क्रीम आहेत, इंडियन क्रीम, तो परदेशात जातो. उत्तम इंजिनियर, उत्तम डॉक्टर, उत्तम IT क्षेत्रातला मनुष्य परदेशात जातात. जाऊ नये असं नाही, परंतु
त्यांचं कौतुक करणारे जर माणसं इथे भेटले तर भारताचं उत्पन्न अनेक पटीने वाढेल. मला हे सांगायचं आहे की जे मोठे माणसं भारतातले असतात त्यांचा बोलण्यातला अर्थ किती मोठा साठवलेला असतो. संजय सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत. यत्र योगेश्वर यत्र कृष्ण. योगेश्वर म्हणण्याचा अर्थ काय आहे? तुम्ही आम्ही योगाचा अभ्यास करून फक्त एकाच योगाचा पारंगत होतो, परंतु भगवंताने गीतेमध्ये 18 प्रकारचे योग सांगितले. त्याची सुरुवात होते, पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला सांख्य योग, तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला कर्मयोग, असं करत करत 6व्या अध्यायामध्ये सांगितला अष्टांग योग, 7व्या अध्यायामध्ये सांगितला ज्ञान विज्ञान योग, 8व्या अध्यायामध्ये सांगितला अक्षर योग, 9व्या अध्यायामध्ये सांगितला कोणता योग? राजविद्या राजयोग योग, 10व्या अध्यायामध्ये सांगितला विभूती योग, आणि शेवटी जातो लगेच मी आता कर्मसन्यास योग. असे 18 प्रकारचे योग भगवंताने सांगितल्यामुळे भगवंत सगळ्या योगाचे आचार्य आहे, म्हणून यत्र योगेश्वर. मगाशी बोलताना आपण उल्लेख केला की स्वाध्यायी मंडळींचा, त्यामध्ये स्वाध्यायांच्या अभ्यास करणारे जे मंडळी आहेत भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख योगेश्वर भगवान म्हणून असाच केला जातो, कारण तो शब्द मुळात इथला गीतेतला आहे. योगेश्वर म्हणजे काय? सगळ्या योगांचा ईश्वर, मास्टर ऑफ ऑल योगा, सगळ्या योगांचे ते मास्टर आहे. असे भगवान श्रीकृष्ण योगेश्वर कृष्ण जेथे आहेत तेथे येथे आहेत, आणि जेथे पार्थ धनुर्धर आहेत. या जर श्लोकाचा अर्थ पाहिला तर भगवंताच्या करता 2 शब्द वापरलेत आणि अर्जुनाच्या करता 2 शब्द वापरलेत एका श्लोकामध्ये. योगेश्वर म्हणजे तरी कोण? भगवंतच. आणि कृष्ण म्हणजे तरी कोण? भगवंतच. पण तरी देखील संजय म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धर. पार्थ म्हणजे तरी काय? कुंतीचाच पुत्र. आणि धनुर्धर म्हणजे तरी काय? कुंतीचाच पुत्र. मग व्यासांना काय दुसरे शब्द माहिती नव्हते का? का श्लोक पूर्ण करायचा होता म्हणून त्यांना असं वाटलं हे दोन्ही लिहून टाका म्हणजे श्लोक पूर्ण होईल? परंतु हे समज तुमच्या माझ्या सारख्यांचा आहे. परंतु यत्र योगेश्वर योगेश्वर म्हणताना काय अर्थ घ्यायचा? कृष्ण म्हणताना काय अर्थ घ्यायचा? पार्थ म्हणताना काय अर्थ घ्यायचा? धनुर्धर म्हणताना काय अर्थ घ्यायचा? खूप विस्तार होईल, पण एका वाक्यात सांगतो. पार्थ म्हणत असताना भगवंत म्हणतात पार्थ म्हणजे अर्जुनाच्या आईचं नाव पृथा होतं. कुंती पण आहे, तिला पृथा पण आहे. आणि जे जे गुण मुलाचे असतात ते सगळे गुण आईचे गुण त्या मुलामध्ये उतरत असतात. आणि कुंती ही भगवंताची अत्यंत लाडकी भक्त, आत्याही होती पण भक्तही होती, म्हणून कुंतीचे सगळे गुण अर्जुनामध्ये आले होते. म्हणून अर्जुना, तू सामान्य नाही, एका भक्त असणाऱ्या मातेचा पुत्र आहे, म्हणून तुझ्या ठिकाणी दैवी संपत्तीचे गुण हे नैसर्गिक आहे, म्हणून आईच्या नावाने त्याचा संबंध दाखवलाय पार्थ. दुसरा आहे धनुर्धर. धनुर्धर धरण्याचा अर्थ आहे ज्याने हातामध्ये धनुष्य धारण केलं आहे तो धनुर्धर. म्हणजे एखादं काम करायचं असेल तर काम करण्यामध्ये अत्यंत दक्ष, अलर्ट अँड व्हिजिलंट, एखादं काम करताना एकदम सतर्क राहणं. नाहीतर मग आता एका मुलाला सांगितलं अभ्यास चांगला करत जा, सारखं सातत्याने अभ्यास कर, तो म्हटला हो, 1 जानेवारीला अभ्यास केला आणि 31 डिसेंबरला अभ्यास केला, जवळजवळ 12 महिने अभ्यास केला. तर सांगितलं बाबा रे, जानेवारीच्या पहिल्या दिवशी 1 तास अभ्यास केला आणि 31 डिसेंबरला 1 तास अभ्यास केला, म्हणजेच काय तू 12 महिने अभ्यास केला असं नाही. दीर्घकाल केला, पण सातत्य कुठे त्याला? कामामध्ये दीर्घकाल असावं, सातत्य असावं आणि आदरपूर्वक असावं. असं जर काम केलं गेलं तर त्या कामामध्ये यश येतं. आणि म्हणून कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आईचाही आशीर्वाद लागतो म्हणून पार्थ, आणि स्वतःचंही कर्तृत्व लागतं म्हणून धनुर्धर. एवढाच अर्थ आपण इथं घेऊया, आणखी पण वेगवेगळे अर्थ होतात. म्हणून ज्या ठिकाणी पार्थ आणि धनुर्धर आहे, आणि दुसरं आहे
कोणतंही काम करायचं असेल तर त्या कामातलं कौशल्य आपल्याला माहिती पाहिजे. योग कर्मसु कौशलम. योग म्हणजे काय? कर्मातील कौशल्य. योग म्हणजे काय? समत्वम योग उच्यते. अशा योगाच्या अनेक व्याख्या आहे. म्हणून कोणतंही काम करायचं असेल तर काम काय आहे याचं ज्ञान असावं. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण म्हणताना एका वाक्यामध्ये व्हिजन पाहिजे, व्हिजन. कोणतंही काम करताना त्याचं ज्ञान पाहिजे. काहींच्या जवळ ज्ञान भरपूर असतं, पण त्या ज्ञानाप्रमाणे कर्मच करत नाही. म्हणजे त्यांच्याजवळ व्हिजन आहेत, पण ऍक्शन नाहीत. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, तर व्हिजन विथ ऍक्शन इज इक्वल टू सक्सेस. व्हिजन पण पाहिजे आणि ऍक्शन पण पाहिजे, तर सक्सेस तुमच्या हातामध्ये येतच. आपल्याकडे काय होतं? व्हिजन असतं तर ऍक्शन नसते आणि कधी कधी ऍक्शन असते तर व्हिजन नसतं. म्हणजे ज्ञान असतं तर कर्म नसतं आणि कधी कर्म असतं तर ज्ञान नसतं. पण यशस्वी व्हायचं असेल तर एका बाजूला तुम्हाला ज्ञान पण असायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुमची कृती पण असायला पाहिजे. केवळ ज्ञान असणारी माणसं आयुष्यभर फक्त सल्लाच देतात. ते कधी श्रीमंत होत नाही. आणि ज्यांच्याजवळ ज्ञान आणि कृती असते ते मोठमोठे उद्योजक बनतात. मोठमोठे ते एंटरप्राइजेस बनतात ते. आणि म्हणून एका बाजूला ज्ञान पण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला कृती पण पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हालच. म्हणून विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर फर्स्ट वी हॅव टू व्हिजन अबाउट युअर गोल. आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्याविषयी आपलं व्हिजन क्लिअर पाहिजे, की मला काय बनायचं आहे. आणि व्हिजन एकदा क्लिअर झालं की आपण त्याप्रमाणे आपली कृती असली पाहिजे, ऍक्शन. आणि ही ऍक्शन अर्जुनाप्रमाणे असली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एका बाजूला ज्ञान, दुसऱ्या बाजूला कृती. यत्र योगेश्वर कृष्ण हे प्रतिनिधित्व करतं व्हिजनचं. कृष्ण आणि धनुर्धर हे प्रतिनिधित्व करतं कृतीचं. जेथे ज्ञान आणि कृती आहे त्या ठिकाणी काय काय आणखी असायला पाहिजे, काय काय होतं. भगवंत म्हणतात जिथे ज्ञान आणि कृती आहे त्या ठिकाणी श्री म्हणजे लक्ष्मी स्वतःहूनच त्या माणसाच्या हातामध्ये येते, घरामध्ये येते, जीवनामध्ये येते. त्याची भरभराट आपोआप होते. म्हणून केंद्राच्या मध्ये प्रश्न उत्तराच्या माध्यमातून व्हिजन पण दिलं जातं. तुम्ही विचारलं प्रश्न आहे ना, मग त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. मग तुम्ही काय करा? सेवा करा. बरोबर की नाही? त्याला सेवा दिली जाते. तुम्ही काय करा? हे स्तोत्र म्हणा, रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, भैरवाष्टक म्हणा, सप्तशतीचा पाठ करा. आणि तशा प्रकारचा पाठ केला जातो. त्याला म्हणायचं ऍक्शन. म्हणजेच मार्गदर्शक करणारे जे आहेत ते देतात व्हिजन आणि येणारे जे आहेत ते करतात त्यांच्या जीवनामध्ये ऍक्शन. आणि काही दिवसानंतर येतात आमचं काम झालं आहे सक्सेस. यालाच म्हणायचं केंद्र. केंद्र म्हणजे काय? व्हिजन. केंद्र म्हणजे काय? ऍक्शन. आणि केंद्र म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये सक्सेस. या तिन्ही गोष्टींचा संगम जिथे होतो तिथे काय म्हणायचं? स्वामी समर्थ केंद्र. हे काम केंद्रामध्ये चालतं. हे पाहूनच मला खूप बरं वाटतं. आणि हे करत असताना श्री म्हणजे लक्ष्मी आहेत, भरभराट आहे, प्रॉस्परिटी आहे, विजय म्हणजे सक्सेस पण आहे. एवढं करत असताना नीतिर्मतीर मम, इथे येताना इथिक्स पाळलं जातं, नेम पाळले जातात. काटेकोर पद्धतीने ते नियमांचं पालन केलं जातं. मी येत असताना माझ्या पायामध्ये सॉक्स होते. त्या भाऊंनी सांगितलं, जरा पाणी घेता का पायावरती? म्हणजे सॉक्स काढा असं नाही सांगितलं. पाणी घेता का पायावरती? म्हणजे आमच्या केंद्रातलं जे इथिक्स आहेत, मोरॅलिटी जी आहेत, ती मोरॅलिटी पण सांगितली. याचाच अर्थ असा आहे, जिथे ज्ञान असतं, तिथे कृती असते, त्याचा विजय असतोच असतो. पण तेवढंच नाही, त्यामध्ये मोरॅलिटी, इथिक्स पण असतं. नीतिर्मतीर मम. त्याचप्रमाणे विजय असतो, सक्सेस असतो. भूती म्हणजे त्या त्या कामाचा विस्तारही होतो. या सगळ्याच गोष्टी असल्यामुळे 3 कोटीचा कामाचा विस्तार पण चाललेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपण जे काम पाहतो ते काम कोणत्या तरी एखाद्या शास्त्राच्या नियमाने चाललेलं असतं. हे जर शास्त्र माहिती असेल तर हे काम कोणत्या नियमाने चाललं असा मनुष्य सांगू शकतो. आणि म्हणून मला या ठिकाणी आज
कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच योग निमंत्रणाच्या निमित्ताने आला आणि निमंत्रण देता देता मलाच बोलायला लावलं. वक्ता असल्यामुळे मला बोलण्याची सवयीच आहे. 8 मिनिटाचा वेळ सांगून मी जास्त मिनिटं घेतले. त्याबद्दल सर्वांची मी क्षमा मागतो. आणि आपण करत असलेली जी आध्यात्मिक साधना, त्या साधनेमध्ये आपल्याला यश प्राप्त हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गुरुमाऊलींच्या द्वारे चाललेलं हे जे काही योगदान, प्रशिक्षण किंवा शंका समाधान केंद्र हे आणखी उज्ज्वल होत राहो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. प्रवाहित आणि प्रलंबित झालेली माझी वाक्सरिता तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या परमात्म्यावरती षडोपचारी अभिषिक्त करून माझ्या वाणीला त्या ठिकाणी विराम येतो. धन्यवाद. रामकृष्ण. सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ऐकलं आहे त्या सगळ्यांनी 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर ह्या कालावधीमध्ये मलढोणमध्ये होणारा मोठा हा जो काही उत्सव आहे त्या उत्सवासाठी भाऊंना मी निमंत्रित केलं आहे. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याबरोबर आपणही यावं अशी प्रार्थना करून या ठिकाणी माझं जे वचन आहे त्या वचनाला विराम देतो. धन्यवाद महाराज. बघा, गीतेच्या शेवटच्या श्लोकावरती आता आपल्याला माहिती आहे, भाऊ नेहमी शिकवतात आपल्याला गीता गंगा गायत्री आहे की नाही. गीता ही माऊली माझी, तिचा मी बाळ लेणता, पडता रडता घे कडेवरी उचलून. किती महान ग्रंथ आहे. आणि त्याच्यावरती महाराजांनी PhD केलेली आहे. त्यातलं तत्वज्ञान डोक्याच्या वरून जातं, सर्वसामान्य माणसाला समजत नाही. परंतु ही गीता आपल्याच नाही, परदेशात कुठपर्यंत शिकागोला सांगितलं होतं ना स्वामी विवेकानंदांनी, काय, गीता इज द फाउंडेशन